नमस्कार मंडळींनो, मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघता आहात बीपीएस इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूक वार्ता चॅनल. आजचा विषय आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ विच इज नॉट सो स्ट्रेट, अर्थातच होर्मुझची खाडी. इराण आणि ओमानच्या मध्ये वसलेला एक छोटासा 25-30 किलोमीटर रुंदीचा चिंचोळा प्रदेश. अनन्यसाधारण महत्त्व याला आज आलेलं आहे. कारण का तर 25% तेलाची वाहतूक या मार्गात नव्हते आणि जगातल्या एकंदर समुद्री मार्गे होणारा सगळा जो काही व्यापार आहे 30% व्यापार हा या चिंचोळ्या खाडीतनं होतो. काही वर्षापूर्वी सोमालियन पायरेटच्यामुळे रेड सीला जसं महत्त्व आलेलं होतं तसंच महत्त्व आज स्ट्रेट ऑफ होर्मुझला आहे. शनिवार रविवारपासून सुरू झालेलं इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध. आज सकाळपर्यंत ज्या काही बातम्या आहेत त्याच्यानुसार स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे होर्मुझची खाडी ही व्यापारासाठी बंद करण्यात आलेली आहे. भारताचा जो काही व्यापार आहे तो बराचसा व्यापार म्हणजे भारताचा तेलाचा व्यापार जो आहे तो 50-55% हा या स्ट्रेट ऑफ होर्मुझवरनं येतो. मग तो जर का बंद झाला काही दिवस काही महिने तर आपल्याला नक्कीच प्रॉब्लेम होईल. GDP मध्ये प्रॉब्लेम होईल, डेफिसिटमध्ये प्रॉब्लेम होईल, किमती वाढतील म्हणजे इन्फ्लेशन वाढ होईल. काय कसं ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. मंडळींनो, सर्वप्रथम भारताची तेलाची वार्षिक गरज आहे ती 2 बिलियन बॅरल. या 2 बिलियन पैकी 90% तेल आपण वेगळ्या देशातनं इम्पोर्ट करतो. आता वेगळ्या देशातून होणारा व्यापार हा या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधनं पास होतो. तो किती? तर 55 ते 60%. म्हणजे आउट ऑफ 2 बिलियन बॅरल 1 बिलियन बॅरल कम्स फ्रॉम स्ट्रेट ऑफ होर्मुझ. मग आता हा व्यापार जर का थंडावला, थांबला, लांबला तर आपल्याला नक्कीच अडचण होणार आहे. ती कशी? तर तेलाच्या किमती झपाट्याने वाढतील. म्हणजे शनिवारी असलेली तेलाची किंमत सोमवार मंगळवारपर्यंत वेगळीच झाली. जर बातम्या पुढे वाढत गेल्या, जर युद्ध वाढत गेलं तर तेलाचा भाव नक्कीच वाढेल. 68 ते $70 प्रति बॅरल असलेला तेलाचा भाव हा 75, 85, 100 पासून ते 125 ते 150 बॅरल म्हणजे $125 ते 150 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतो. याचा प्रॉब्लेम भारताला किती येईल? तर मंडळींनो, महिन्याला आपलं तेलाचं बिल साधारणपणे $6 बिलियन वाढेल. 6 बिलियन म्हणजे वार्षिक स्वरूपामध्ये बघायला गेलं तर 60 ते 65 बिलियन डॉलरच्या हिशोबाने ही वाढ आपली नक्कीच होईल. याच्यातनं GDPला, मार्केटला नक्कीच फटका पडेल. किती, कसा तो आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.